विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील वेळेस आपण 6 चॅप्टरचा स्टडी केला होता. त्यानंतर 7 नंबरचं जे चॅप्टर आहे व्हेरिएशन त्याचा आपण आता स्टडी करणार आहोत. व्हेरिएशन मीन्स चेंज, बदल. देयर आर 2 टाइप ऑफ व्हेरिएशन. फर्स्ट डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्टली प्रोपोर्शन. सेकंड इनवर्स व्हेरिएशन, इनवर्स प्रोपोर्शन. बघा या ठिकाणी एक मी टेबल बनवलेला आहे. स्टुडंट एक्स आणि चॉकलेट वाय. स्टुडंट्स आणि चॉकलेट्स. स्टुडंटला मी एक्स म्हटलंय, स्टुडंटला मी वाय म्हटलेले. 3 स्टुडंट आहे आणि आपण त्यांना 6 चॉकलेट दिलेले आहेत. म्हणजे डबल जी नंबर जो स्टुडंटचा जो नंबर आहे त्याच्या डबल आपण चॉकलेट दिलेले आहेत. म्हणजे 3 स्टुडंट तर चॉकलेट आपण 6 दिलेत. त्याप्रमाणे 5 स्टुडंट 10 चॉकलेट द्यावे लागेल. 7 स्टुडंट 14 चॉकलेट. 11 स्टुडंट 22 चॉकलेट आपल्याला द्यावे लागतील. आता आपण एक्स आणि वाय या दोघांचा रेशो घेऊया. म्हणजे एक्सला वायने डिवाइड करायचं म्हणजे 3/6. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण जर केलं तर 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे याचा आन्सर आपल्याला आलं 1/2. सेम इकडे 5 1 जा 5, 5 2 जा 10 म्हणजे 1/2. 7 1 जा 7, 7 2 जा 14 म्हणजे 1/2. 11 1 जा 11, 11 2 जा 22 म्हणजे 1/2. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जर हा रेशो जर घेतला 3/6, 5/5 बघा 3/6, 5/10, 7/14, 11/22 हा प्रत्येक वेळेस रेशो तुमचा 1/2च येतो म्हणजे कॉन्स्टंट येतो. याचा अर्थ असा का एक्स आणि वाय हे जे दोघे आहेत यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं आपल्याला म्हणायचं. बघा नंबर ऑफ स्टुडंट इन्क्रीज होत चाललेले आहेत आणि चॉकलेटचे नंबर पण इन्क्रीज होत चाललेले आहेत. म्हणजे मुलांची संख्या जशी वाढत चालली तशी चॉकलेटची संख्या पण वाढत चाललेली. उलटं पण होतं बघा, मुलांची संख्या कमी कमी होत चालली तर चॉकलेटची संख्या पण कमी होते. म्हणजे स्टुडंट डिक्रीज होतात तर चॉकलेट पण डिक्रीज होतात. अशा प्रकारे म्हणजे एक वाढला तर दुसरा पण वाढतो, एक कमी झाला तर दुसरा पण कमी होतो. याला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिएशन. आणि प्रत्येक वेळेस यांचा जो रेशो आहे हा रेशो कॉन्स्टंट तुमचा येतो. देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. आणि मग असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं का एक्स आणि वाय मध्ये जे व्हेरिएशन आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे. द स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे जे साईन आहे त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. हे ग्रीक लेटर आहे अल्फा. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ॲज x इक्वल टू के वाय. एक्स या साईनच्या ऐवजी इक्वल आणायचं तर याला मल्टिप्लाय करायचं के ने, के वाय, वेअर के इज अ कॉन्स्टंट. मीन्स x इक्वल टू के वाय इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे x इक्वल टू के वाय हे डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन आहे. अशा प्रकारे हा फर्स्ट पार्ट. देन सेकंड पार्ट इनवर्स व्हेरिएशन. पुन्हा या ठिकाणी परत मी एक टेबल दिलाय बघा. नंबर ऑफ वर्कर्स त्याला मी एम म्हटलंय आणि डेज हे मी एन ने दाखवलेले आहे. म्हणजे आपल्याला समजा एखादा हाऊस बिल्ड करायचंय, एखादं घर बांधायचंय, मग वर्कर किती घेतले आपण? 2 वर्कर्स घेतले. 2 वर्कर जर आपण घेतलेले असेल तर त्यांना 180 डेज ते हाऊस बिल्डअप करायला लागते. म्हणजे त्यांना जर घर जर बांधायचं असेल तर 180 दिवस लागतात 2 मजुरांना. आता मजुरांची संख्या आपण वाढवली, एक घर बांधायचे 2 मजूर 180 दिवसामध्ये ते घर पूर्ण करतात. आता आपण मजुरांची संख्या डबल करणार आहेत म्हणजे 200 मजूर आपण 4 केले म्हणजे वर्कर्स आपण 4 केले तर डे कमी लागणार आहे म्हणजे दिवस कमी लागणार आहे. म्हणजे हा पाले बघा 2ला 2 वर्कर्स असेल तर डेज लागतात 180. वर्कर्स डबल केले तर डेज हाफ होणार आहे. म्हणजे वर्कर्स आपण जर 4 केले तर डेज झाले तुमचे 90. परत वर्कर आपण अजून डबल केले, 4चे डबल 8 केले म्हणजे 90च्या हाफ येणारे 45. त्याचप्रमाणे वर्कर्स आपण जर 10 केले तर डेज लागणारे 36. म्हणजे ते जे हाऊस आहेत ते हाऊस बांधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. वर्करचे नंबर वाढत चाललेले, इन्क्रीज होत चाललेले, डेज मात्र डिक्रीज होत चाललेले. म्हणजे एक नंबर इन्क्रीज होतो तर दुसरा नंबर मात्र त्याच वेळेस काय होतो, हा डिक्रीज होतो. अशा प्रकारचं असेल तर त्याला म्हणायचं इनवर्स व्हेरिएशन. आणि मग आता आपण या ठिकाणी एम आणि एनचं जर मल्टिप्लिकेशन केलं
तर 2 × 180 इक्वल टू येतात 360. 4 × 90 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 360. 8 × 45 360. 10 × 36 360. म्हणजे एम आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर प्रत्येक वेळेस ते मल्टिप्लिकेशन तुमचं 360 येतं, म्हणजेच कॉन्स्टंट येतं. याला म्हणायचं इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम येतं, नंबर वाढत चालले तर दुसरे नंबर मात्र या ठिकाणी डिक्रीज होत जातात. देयर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन m and n. दिस स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज m इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. रीडिंग करताना m इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. m is inversely proportional to n can be written in the form of equation as mn equal to k. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, या साइनच्या जागेवर इक्वल आणि k, वेअर k इज अ कॉन्स्टंट, म्हणजे त्या ठिकाणी k कॉन्स्टंट आहे. mn equal to k इज द इक्वेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे mn equal to k हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला म्हणायचं काय, mn equal to k या इक्वेशनला म्हणायचं इनव्हर्स व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. बघा, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आता एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहणार आहोत. इथे मी प्रॅक्टिस दिलंय आणि इथे पण प्रॅक्टिस दिलेलं आहे. हे प्रॅक्टिसचं मी सम घेतोय, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून उदाहरण घेतोय, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. फर्स्टला आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल बघूया, नंतर इनव्हर्सचं बघूया आणि दोघांमध्ये काय चेंजेस आहे ते बघूया. पुढील जे सम आहेत ते सम आपण याप्रमाणे सॉल्व करणार आहोत. डायरेक्ट व्हेरिएशन प्रॅक्टिस टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल नाही आहे. एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय वेन एक्स इक्वल टू 8 देन वाय इक्वल टू 24. एक्स व्हॅरीज होते कसं, तर डायरेक्टली ॲज वाय वेन एक्स इक्वल टू 8, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 8 असते देन वाय इक्वल टू 24, तेव्हा वायची व्हॅल्यू 24 असते. फाइंड एक क्वेश्चन विचारलाय, एक्स व्हेन वाय इक्वल टू 21, म्हणजे वायची व्हॅल्यू 21 असेल तेव्हा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बी क्वेश्चन विचारलाय, वाय व्हेन एक्स इक्वल टू 9, एक्सची व्हॅल्यू 9 घ्यायची तेव्हा तुम्हाला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपण आन्सर इथे लिहितोय बघा, एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय, एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय गिवन, क्वेश्चनमध्ये तुम्हाला ते त्यांनी दिलेलं आहे. आणि हेच आपण सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहिणार असं एक्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. देअरफॉर एक्स इक्वल टू के वाय, हे साइन जर गेलं इथे इक्वल आलं तर याला के ने मल्टिप्लाय करायचं. के इज ए कॉन्स्टंट, अगोदर मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. वेन एक्स इक्वल टू 8 देन वाय इक्वल टू 24. आता ह्या व्हॅल्यू या वरच्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या, म्हणजे एक्सच्या जागेवरती 8 लिहायचंय आणि वायच्या जागेवरती 24 लिहायचं. 8 इक्वल टू के ब्रॅकेटमध्ये 24, ते 24 इकडे आले तर 8ला 24 डिवाइड होणार आहे कारण ते मल्टिप्लाय झाले, इक्वल टू के. देअरफॉर के इक्वल टू 8 1 जा 8 आणि 8 3 जा 24, म्हणजे के ची व्हॅल्यू आली तुम्हाला 1/3 आणि के इज ए कॉन्स्टंट, म्हणजे के हा कॉन्स्टंट आहे. देअरफॉर के ची व्हॅल्यू तुम्हाला 1/3 मिळाली. के इक्वल टू 1/3 इज द कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन, म्हणजे हे व्हेरिएशनचं कॉन्स्टंट आहे. आता ही के ची व्हॅल्यू 1/3 जी आहे ती या इक्वेशन मध्ये पुट करायची. हे ब्रॅकेटवालं इक्वेशन बघा इथे. देअरफॉर एक्स इक्वल टू के, के म्हणजे 1/3, वाय इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे व्हेरिएशनचं इक्वेशन झालेले. आता फर्स्ट पार्ट बघा त्यांनी दिलाय, एक्स वेन वाय इक्वल टू 21, म्हणजे या इक्वेशन मध्ये वायच्या जागेवरती 21 लिहायचे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुटिंग वाय इक्वल टू 21 इन इक्वेशन, या इक्वेशन मध्ये इन इक्वेशन एक्स इक्वल टू 1/3 वाय इक्वल टू 1/3 इंटू वायची व्हॅल्यू 21, 3 1 जा 3, 3 7 जा 21, देअरफॉर एक्स इक्वल टू 7. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली. देन बी पार्ट मध्ये काय दिले बघा तुम्हाला, वाय वेन एक्स इक्वल टू 9, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 9 असेल तेव्हा तुम्हाला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पुटिंग एक्स इक्वल टू 9 इन इक्वेशन, सेम इक्वेशन घ्यायचंय, एक्स इक्वल टू 1/3 वाय. आता यामध्ये एक्सच्या जागेवरती तुम्हाला 9 लिहायचे, म्हणजे एक्स इक्वल टू 9 जर लिहिलं तर 9 इक्वल टू 1/3 वाय.
या 3 ने इकडे डिवाइड केलेले म्हणजे इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे 9 × 3 = y, 1 आपण काही लिहित नाही. देअरफॉर y = 9 3 = 27, म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 27. अशा प्रकारे हे 2 पार्ट्स ज्या डायरेक्ट व्हेरिएशनचे आपण सॉल्व्ह करू शकतो. देन इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक सम घेतलंय बघा मी. m व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज n. डायरेक्ट मध्ये बघा आणि इन्व्हर्स मध्ये बघा सेम सेंटेन्स आहे. m व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज n, तिकडे डायरेक्टली आहे, इकडे इन्व्हर्सली आहे. इफ m = 12 when n = 5, फाइंड फर्स्ट क्वेश्चन. तिकडे a म्हटलं, इकडे फर्स्ट म्हटलंय, तिकडे b म्हटलं, इकडे सेकंड क्वेश्चन म्हटलंय, फक्त ते चेंजेस केलेत नॉर्मल. m when n = 6, सेम आला बघा. n when m = 15. आन्सर आपलं सुरू झालं. m व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज n, सेम त्याप्रमाणे आलं बघा. देअरफॉर m इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n. m इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बोलायचं आणि n बोलताना वरती n घ्यायचा, 1 घ्यायचा, म्हणजे 1/n. बोलताना मात्र m इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n असं बोलायचं, पण लिहिताना मात्र m इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इथे 1 घ्यायचा आणि खाली n लिहायची. देअरफॉर हा n तिकडे जाऊन मल्टिप्लाय करणार आहे. mn = इकडे याच्या ऐवजी आलं आपल्याला इक्वल आणि कॉन्स्टंट आला k, म्हणजे n ने इकडे मल्टिप्लाय केलं. mn = k, k इज अ कॉन्स्टंट. सेम स्टेप आल्यात बघा समोरासमोर. इफ m = 12 when n = 5, म्हणजे m ची व्हॅल्यू 12 आहे आणि n ची व्हॅल्यू तुम्हाला 5 आहे, ती यामध्ये पुट करा. म्हणजे 12 × n ची व्हॅल्यू 5 = k. 12 5 = 60 = k. Therefore k = 60 is the constant of a variation, is the constant of a variation. सेम आलं बघा. आता ही k ची व्हॅल्यू 60 आली, ती या इक्वेशन मध्ये पुट करा. Therefore mn = 60 is the equation of a variation, is the equation of a variation. सेम स्टेप समोरासमोर घेतल्यात बघा. त्याच्यातला फर्स्ट पार्ट पुटिंग n = आता n ची व्हॅल्यू किती दिली बघा तुम्हाला इथे. n ची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे पुटिंग n = 6, पुटिंग n = 6 इन द इक्वेशन mn = 60. या इक्वेशन मध्ये n च्या जागेवर तुम्हाला किती लिहायला सांगितले त्यांनी, 6 लिहायला सांगितले, 60 नाही. पुटिंग n = 6 इन द इक्वेशन mn = 60. m × 6 ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू 6 = 60. 6 तिकडे जाऊन डिवाइड करणार आहे. देअरफॉर m = 60/6. Therefore m = 10. Second part, putting m = 15 in equation mn = 60. m = 15 दिले बघा तुम्हाला. Putting m = 15 in equation mn = 60. इक्वेशन घ्यायचं mn = 60. m ची व्हॅल्यू 15 × n = 60. 50 इकडे येऊन डिवाइड होणार आहे. n = 60/15. Therefore n = 4. 15 4 = 16. n = 4. प्रॅक्टिस सेट 7.1. क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहायचंय. फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे तुम्हाला काही स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत आणि ते व्हेरिएशनचा सिम्बॉल यूज करून तुम्हाला ते राईट करायचे. फर्स्ट दिले बघा, सर्कमफरन्स c ऑफ अ सर्कल इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. म्हणजे सर्कमफरन्स आहे c, हा रेडियसच्या डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, म्हणजे c इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू r. अशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स सिम्बॉलमध्ये लिहावं लागेल. त्यांनी वर्डमध्ये तुम्हाला दिलेले आहे, सर्कमफरन्स मीन्स c ऑफ अ सर्कल इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस r. म्हणजे सर्कमफरन्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे रेडियस r च्या, म्हणजे c इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू r असं आपल्याला त्याचा आन्सर द्यावा लागेल. देन सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिले बघा, कंजम्पशन ऑफ अ पेट्रोल n in a car and a distance traveled by that car d are in a direct variation. पेट्रोल n, डिस्टन्स d, या दोघांमध्ये पण तुम्हाला त्यांनी डिरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे, म्हणजे n इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू d. अशा प्रकारे हे आपल्याला स्टेटमेंट त्याचं सिम्बॉलमध्ये लिहावं लागेल. देन थर्ड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन त्यांनी दिला बघा आपल्याला खाली, इफ m डिरेक्टली प्रोपोर्शनल टू n
and when m equal to 154, n equal to 7, find the value of m when n equal to 14. मी क्वेश्चन रीड केलाय, त्याचं मी आन्सर इथे लिहितोय बघा. आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशनच्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स अगोदर बघितलेला होता. त्यातील आपल्याला आता फक्त डायरेक्ट व्हेरिएशनचे सम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातील हा जो सम आहे हा सम मी रीड केलाय बघा. इफ m directly proportional to n, m is directly proportional to n when m equal to 154, n equal to 7, find the value of m when n equal to 14. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंय m directly proportional to n हे गिवन आहे. therefore m equal to kn, m याच्या जागेवर इक्वल आला की आपण k ने मल्टिप्लाय करतो म्हणजे m equal to kn, k is a constant. डायरेक्ट व्हेरिएशनचं अगोदर घेतलेलं एक्झाम्पल बघा, त्याप्रमाणेच आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. वेन m इक्वल टू 154 देन n इक्वल टू 7 हे क्वेश्चनमध्ये त्यांनी तुम्हाला दिलेले आहे. आता ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपल्याला पुट करायच्यात म्हणजे mच्या जागेवरती लिहायचंय 154 इक्वल टू k आहे तसाच आणि n च्या जागेवर लिहायचे 7 म्हणजे 154 इक्वल टू k ब्रॅकेटमध्ये 7 इकडे येऊन डिवाइड करणार आहे म्हणजे 154/7 इक्वल टू k. 7 ने 154 ला डिवाइड केलं का तुम्हाला 22 मिळतात म्हणजे k इक्वल टू 22. k इक्वल टू 22 इज द कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन म्हणजे k इक्वल टू 22 हा व्हेरिएशनचा कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. मग हे इक्वेशन आपण लिहिणार m इक्वल टू k ची व्हॅल्यू 22, n इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि मग या इक्वेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू त्यांनी पुट करायला सांगितली. n इक्वल टू 14 घ्यायला सांगितलं आहे आणि m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. म्हणजे पुटिंग n इक्वल टू 14 इन द इक्वेशन m इक्वल टू 22n, 22 इंटू n ची व्हॅल्यू 14 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का 308 येतं. देअरफॉर m इक्वल टू 308 अशा प्रकारे ही m ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. देन नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ वाला क्वेश्चन बघा. मी क्वेश्चन रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहिजे. y varies directly as square root of x, y varies directly as square root of x when x equal to 16, y equal to 24, x equal to 16, y equal to 24. find the constant of variation and equation of variation. म्हणजे इक्वेशनचा तुम्हाला कॉन्स्टंट फाइंड आउट करायला म्हणजे त्या व्हेरिएशनचा कॉन्स्टंट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितला आहे आणि त्या व्हेरिएशनचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले. बघा, y व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x म्हणजे y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ x असं आपल्याला लिहावं लागेल. देअरफॉर y इक्वल टू याच्या जागेवर इक्वल आलं का याला k ने मल्टिप्लाय करायचं, k रूट x, k इज ए कॉन्स्टंट. when x equal to 16 then equal to y equal to then y equal to 24 क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. y ची व्हॅल्यू तुम्हाला 24 ठेवायची इक्वल टू k रूट x ची व्हॅल्यू आहे 16. या साइनचा मीनिंग आला स्क्वेअर रूट काढायचं आहे कुणाचं, 16चं स्क्वेअर रूट येतं 4. 24 इक्वल टू k इंटू 4 ने इकडे मल्टिप्लाय करायचं तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे म्हणजे 24/4 इक्वल टू k आणि 4 6 24. देअरफॉर k इक्वल टू 6 इज ए कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन. तुम्हाला व्हेरिएशनचा कॉन्स्टंट फाइंड आउट करायला सांगितला आहे. हा कॉन्स्टंट तुम्हाला मिळाला 6. इक्वेशन व्हेरिएशनचं तुम्हाला इक्वेशन द्यायला सांगितलं आहे. देअरफॉर y इक्वल टू हे इक्वेशन, k ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 6, y इक्वल टू 6 रूट x इज ए इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. Second question 7.1 practice set. Complete the following table considering that the cost of apples and their number are in a direct variation. म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये तुम्ही तो क्वेश्चन बघा. Complete the following table considering that the cost of apples and their number are in a direct variation. नंबर ऑफ ॲपल्स तुम्हाला दिलेत आणि त्याची कॉस्ट दिलेली आहे. नंबर ऑफ ॲपल्स एक्सने दाखवलेले आहेत आणि कॉस्ट ऑफ ॲपल वायने त्यांनी डिनोट केलेली आहे. मी आन्सर लिहितो बघा. द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर आर इन डिरेक्ट व्हेरिएशन हे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेले आहे. देअरफॉर वाय
डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असं आपण सिम्बॉलमध्ये लिहिणार. देअरफॉर वाय इक्वल टू के एक्स. के इज ए कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट झाला. वेन एक्स इक्वल टू 1 देन वाय इक्वल टू 8. टेबलमध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 1 दिली बघा स्टार्टिंगला आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला 8 दिलेली आहे. वेन एक्स इक्वल टू 1 देन वाय इक्वल टू 8. आता या व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करायच्या. डिफरन्स दिला बघा इन्व्हर्स व्हेरिएशन आणि डिरेक्ट व्हेरिएशनचा. त्याप्रमाणेच आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे डिरेक्ट व्हेरिएशनचं. ही व्हॅल्यू आपल्याला 8 ठेवली इक्वल टू केची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे. 1 ने मल्टिप्लाय करून काही फायदा नाही किंवा इकडे 1 आला तर डिवाइड होणार आहे. डिवाइड करून पण काही फायदा होणार नाही. देअरफॉर के इक्वल टू 8 इज ए कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे 8 हा त्या व्हेरिएशनचा कॉन्स्टंट आलेला आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये ठेवायची. देअरफॉर वाय इक्वल टू के ची व्हॅल्यू 8x इज अ इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन. आता फर्स्ट पार्ट पहिल्यांदा तुम्हाला त्यांनी वायची व्हॅल्यू दिली बघा 56 आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. देअरफॉर पुटिंग वाय इक्वल टू 56 इन इक्वेशन. या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट करायची वाय इक्वल टू 8x. वायची व्हॅल्यू 56 इक्वल टू 8x. हे 8 इकडे आणा म्हणजे इकडे आल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. 56/8 इक्वल टू x. देअरफॉर x इक्वल टू डिवाइड केल्यानंतर 8 7 जा 56. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 7. सेकंड पार्ट तुम्हाला त्यांनी दिली आहे बघा. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 12 दिलेली आहे आणि तुम्हाला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग आपण लिहिणार पुटिंग x इक्वल टू 12 इन इक्वेशन y इक्वल टू 8x. इक्वेशन तेच आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते घ्यायचे. इक्वल टू 8 ब्रॅकेटमध्ये लिहायचे 12 कारण x ची व्हॅल्यू 12 आहे. इथे मी साइन दिलेला नाही आहे म्हणजे साइन मल्टिप्लायचं आहे. 12 8 जा 96. देअरफॉर y इक्वल टू 96. अशा प्रकारे या ठिकाणी y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. नेक्स्ट पार्ट थर्ड त्यांनी तुम्हाला दिलाय. y ची व्हॅल्यू तुम्हाला 160 दिलेली आहे आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. पुटिंग y इक्वल टू 160 इन इक्वेशन y इक्वल टू 8x. y ची व्हॅल्यू 160 इक्वल टू 8x. 8 ने इकडे मल्टिप्लाय केलंय म्हणजे तिकडे जाऊन डिवाइड होणार. 160/8 इक्वल टू x. इथे व्हॅल्यू आपल्याला मिळाली x आणि 8 ने याला डिवाइड केलं. 8 2 जा 16 आणि 8 0 जा 0. देअरफॉर x इक्वल टू 20 आणि मग x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली 20. आणि मग तो जो टेबल तुम्हाला दिलेला आहे तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. देअरफॉर द कंप्लीटेड टेबल. पूर्ण केलेला जो टेबल आहे तो आपल्याला लिहायचा आहे. नंबर ऑफ ॲपल्स x आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स y. पहिल्यांदा नंबर ऑफ ॲपल तुम्हाला 1 दिलेले आहेत आणि कॉस्ट त्याची 8 दिलेली आहे. बघा इथे आपण स्टार्टिंगला घेतलेले आहे. त्याच्यानंतर 4 ॲपल कॉस्ट दिली तुम्हाला 32. हे घ्या किंवा हे घ्या आपण दोघांपैकी याला घेतलेले आहे. याची काही आपल्याला आवश्यकता नाही. त्याच्यानंतर कॉस्ट तुम्हाला दिली होती 56. इथे बघा वायची व्हॅल्यू 56 आणि त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली होती 7. सेकंड टाइमला आपण काय केलं होतं बघा. एक्सची व्हॅल्यू घेतली होती 12 आणि त्यावरून वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 96 आणि लास्टला वायची व्हॅल्यू आपण घेतली होती 160 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 20. मग अशा प्रकारे हा टेबल पुन्हा काय करायचा ड्रॉ करायचा आणि त्यामध्ये जे ब्लँक आहेत ते ब्लँक तुम्हाला भरायचे. अशा प्रकारे हा सम आपण सॉल्व्ह करू शकतो.